बेळगावमध्ये कानडी दडपशाही विरोधात शिवसेनेनं कर्नाटक सरकारला सामनामधून गर्भित इशारा दिला आहे। तसंच मुख्यमंत्र्यांनी मराठी सीमा बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं असं आवाहनही शिवसेनेनं सामनामधून केलंय। सामनातून कानडी दडपशाहीचा कसा समाचार घेतलाय ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। सध्या बेळगावात जी ठोकशाही आणि जुलूमशाही सुरू आहे ती लोकशाहीच्या कोणत्या व्याख्येत बसते? 6 दशकं कानडी पोलीस तिथल्या राजकीय गुंड मराठी लोकांवर अत्याचार करत आहेत। कानडी पोलिसांनी जो अमानुष हैदोस घातला त्याचा फक्त आम्ही धिक्कार करून चालणार नाही, तर या असल्या पोलिसी पशूंवर मानवी हक्काच्या उल्लंघनाचे खटलेच दाखल करायला पाहिजेत। या कामी महाराष्ट्राच्या मराठी सरकारनं पुढाकार घेतला पाहिजे। बेळगावात इतके भयंकर अत्याचार सुरू असताना एकही मायका लाल आपली कूस बदलायला तयार नाही। महापौरांच्या कार्यालयावर काळं फेकलं जातं, पण काळं फेकण्याची आणि हल्ले करण्याची क्षमता महाराष्ट्राच्याही मनगटात आहे। कोल्हापूरच्या शिवसैनिकांनी ते करून दाखवलंच आहे। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीही कुणाच्या राग लोभाची पर्वा न करता मराठी सीमा बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे। मुंबईसह महाराष्ट्रात लाखो कानडी बांधव गुण्यागोविंदानं नांदत आहेत, आपला उद्योग व्यवसाय करीत आहेत, त्यांची काळजी आम्ही घेतच आहोत। मात्र बेळगावातील घटनांमुळे ज्यांची झोप उडाली आहे याचा विचार करा।